लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर आता इथे या प्रोमोप्रमाणे नंदिनी आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात. तर आता इथे नंदिनी आपल्या पोटावर हात ठेवलेली असते आणि ती म्हणते की आपलं नाटक सगळ्यांना खरं वाटावं म्हणून आपल्याला काहीतरी करायला हवं असं म्हणते ती. तर आता इथे काव्या आणि पार्थला दाखवलंय. तर आता इथे काव्या चालत असते आणि तिला खूप त्रास होत असतो आणि पार्थला बघून हसत असतो. तर आता तोही ऍक्टिंग करायला लागतो तिची. प्रेग्नन्सीचं नाटक करताय असं म्हणते ती. तर त्याचे कान पिरगळते ती. तर आता तेवढ्यातच तिथे जीवा नंदिनी येतात. तर जीवा खूप जास्त हसत असतो. ऍक्टिंग करताय, पोट तर दिसत नाही तुमचं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे आयडिया असं म्हणतो पार्थ. तर तो आपल्या पोटावरती उशी बांधून घेतो. तर आता पार्थ म्हणतो झालं आता मी प्रेग्नेंट असं म्हणतो आणि ऍक्टिंग करतो तो. तर जीवा खूप जास्त जोरात हसत असतो. तर आता इथे काव्या म्हणते आयडिया मस्त आहे. हो ना ताई असं म्हणते ती. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे. तर 24 आणि 25 मे या दरम्यान हे मेन एपिसोड मध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षकांनो. तर आता इथे हा प्रोमो दाखवलेला आहे. तर आता ह्या प्रोमो प्रमाणे नंदिनी आणि जीवाला आता खूप भीती वाटत असते. कारण आता नंदिनीचं पोट तर दिसतच नसतं. जसं जसं महिने वाढत जातील तसं पोट मोठं मोठं होत जातं. तर आता इथे नंदिनीचं पोट मात्र कसं मोठं होणार ना, ती तर गरोदरच नसते, ती खोटं बोलत असते. तर आता इथे आपलं गुपित कळू नये कोणाला म्हणून आता काय करायचं असं विचारत असते ती जीवाला. तर आता इथे ती पोटाला आपल्या बघत असते आणि तिच्यावर हात ठेवून हे सगळं म्हणत असते. तर आता इथे त्यांना कळतच नसतं काय करावं म्हणून. तर आता इथे पार्थ आणि काव्या आपल्याच गोष्टींमध्ये मग्न असतात. तर आता इथे काव्या आणि पार्थ खाली असतात. तर आता इथे काव्याला खूप त्रास होत असतो चालताना, कारण ती गरोदर असते ना. तर आता पार्थ बघतो तिला. तर आता तो तिची नक्कल करायला लागतो. तर आता इथे काव्या म्हणते काय प्रेग्नन्सीचं नकल करताय वय असं म्हणते ती आणि तिचा कान पकडते आणि आता ती त्याला मारते. तर आता तेवढ्यातच जीवा आणि नंदिनी खाली येतात. तर आता ते म्हणतात काय चाललंय हे सगळं. तर आता पार्थ म्हणतो आयडिया असं म्हणतो तो. तर आता इथे तो एक उशी घेतो आणि मग एक ओढणी घेतो. तर आता ती ओढणी त्या उशावर बांधतो. तर आता इथे त्याचंही पोट मोठं होतं. तर आता इथे तो चालायला लागतो आणि तिची नकल करायला लागतो की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. तर आता इथे काव्या म्हणते नाईस आयडिया हो ना ताई असं म्हणते ती. तर आता नंदिनी म्हणते हो. तर आता इथे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. तर आता ते दोघंही हा आयडिया घेणार बघा प्रेक्षक हो. तर आता 24 आणि 25 मे दरम्यान हे मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. तर आता नंदिनी हे नाटक करणार म्हणजे ती उत्सव बांधून घेणार आणि गरोदर आहे म्हणून सांगणार. कारण तिचं मिसकॅरेज झालंय सत्य तिला सांगायचं नाही आहे. कारण आता इथे काव्या खूप हळवी असते नंदिनीच्या बाळाबद्दल. त्यामुळे नंदिनीचं बाळ गेलं म्हणून कळताच तिचं काहीतरी घातपात व्हायला नको म्हणून एवढं सगळं करते बघा प्रेक्षक हो नंदिनी. तर आता इथे खरंच खूप बावळटपणा दाखवलेला आहे. कारण हे सगळं काय म्हणजे आता उचलून फिरणार गरोदर आहे म्हणून सांगण्यासाठी नंदिनी खरंच खूप अति झालंय असं वाटत नाही तुम्हाला प्रेक्षक हो? म्हणजे बहिणीवर प्रेम करावं ठीक आहे, पण एवढं प्रेम की तुम्ही स्वतःचीच आयडेंटिटी तिच्यासाठी एवढी वेगळी करताय. म्हणजे आता फेक गरोदर असल्याचं नाटक करणं म्हणजे 9 महिने नाटक करणं हे काही चेष्टा आहे का? म्हणजे लोकांना काही कामधंदे नाही आहेत. म्हणजे हे सगळं करत बसणार की ती गरोदर आहे, मग चोर ओटी कालचा एपिसोड पाहिलाच असेल तुम्ही प्रेक्षक हो. आणि त्या एपिसोड प्रमाणे तर नंदिनी काय काय सांगत असते की आम्हाला एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये एकत्र राहायला पाहिजेत जीवा. म्हणजे पहिला चोरोटी होणार, मग त्याच्यानंतर आपली चोरोटी होणार, मग त्याच्यानंतर डोहाळे जेवण होणार. हे सगळं आपल्याला एकत्र पार करायचं आहे जीवा असं म्हणते ना ती. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रोमो बघून तर अजिबात इंटरेस्ट येत नाहीये. कारण हे फेक किती दिवस चालणार अजून. कारण रोजचा टॉपिक एक झालाय बघा प्रेक्षक बाळ 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 नुसतं तेच झालं आणि खूप खूप बोर वाटायला लागलंय. विजय मध्ये येतो आणि त्या बाळाचं बघतो म्हणजे त्या बाळाला कसं मारायचं हे आयडिया तो लढवत असतो. आणि आता इथे नंदिनी आणि विजयचं भांडण होतं. मग त्याच्यामध्ये काव्या येते आणि तिचं भांडण होतं. हेच हेच रोजचं बघून खरंच खूप कंटाळा आलाय. तर तुम्हाला प्रेक्षक हो हा ट्रॅक आवडतोय का बाळाचा? जेव्हापासून ह्या बाळाचा ट्रॅक आलाय तेव्हापासून बोरिंग वाटायला लागलंय बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतंय? मला तर सिरियल बघावंसं पण वाटत नाहीये. पण काय करायचं आम्ही डिटेल्स येतो ह्याचे पहिल्या एपिसोड पासून. त्यामुळे आता मला सांगावंच लागतं. पण अजिबात माझं मन करत नाही प्रेक्षक हो ही सिरियल बघण्यासाठी. आता तर बघा प्रेक्षक हो एक नवीन प्रोमो आला आहे पाठ राखीन सिरियलचा. त्या सिरियलमध्ये पण दोन्ही हिरोईन चांगल्या घेतलेत, मात्र हिरो अजिबात चांगले नाही. तर खरंच प्रेक्षक हो स्टार प्लसवरती बिदाई मालिका यायची ना सेम सेम त्याच्यासारखंच आहे. म्हणजे वेडा असतो, त्या वेड्याचं लग्न त्या सुंदर मुलीशी होतं आणि जी दिसायला चांगली नसते तिचं चांगल्या मुलाशी होतं. तर प्रेक्षक हो बिदाईचंच दाखवतायत हे सिरियलचं. तर प्रेक्षक हो खरंच खूप कंटाळा आलाय. स्टार प्रवाहावरती आतापर्यंत चांगले हिरो घेतलेत, पण हा हिरो अजिबात चांगला नाही आहे, अजिबात. तर प्रेक्षक हो तुम्ही बघून सांगा प्रोमो तुम्हाला आवडला का? पाठ राखींचा खरं तर सगळंच खूप छान आहे, मात्र हिरोच अजिबात चांगला घेतलेला नाही आहे बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम आता आवडतंय की नाही आवडत आहे ते नक्की सांगा. कारण मला खूप कंटाळा आलाय. त्या बाळाचं जे काही आहे ते संपवून टाकावं प्रेक्षक हो. काहीतरी नवीन घेऊन यावं. खरंच खूप मजा यायची रम्या होती तेव्हा. विजय जेव्हापासून आलाय तेव्हापासून खूप
खूप बोर व्हायला लागले. पहिले 2 एपिसोड खूप छान वाटलं, काहीतरी वेगळं कॅरेक्टर आलं म्हणून. पण एवढे दिवस येणार आहे असं माहीतच नव्हतं. आणि आता इथे जी रम्या प्ले करायची, तिला तर रिकव्हर व्हायला 3-4 महिने लागणार आहे. त्यामुळे आता रम्या 3-4 महिने नाही आहे प्रेक्षक हो. तर तिच्याशिवाय सीरियल बघायला खूप कंटाळा येतोय. तर आता इथे पुढे काय होईल बघणं खूप वेगळं असणार आहे. खरं तर बघा प्रेक्षक हो, जी ओरिजिनल सीरीज आहे ना, लग्नानंतर होईलच प्रेम, त्याच्यामध्ये पूर्ण आता रम्याचाच ट्रॅक होता. म्हणजे जी रम्या त्या सीरियलमध्ये होती तिचाच. पण आता रम्याला लागल्यामुळे त्या विजयला मध्ये आणावं लागले. तर ओरिजिनल स्टोरीपेक्षा खूप वेगळं काहीतरी झालंय हे प्रेक्षक हो. आम्ही म्हणतो ओरिजिनल सीरीजचे लोकं बनवतात खूप साऱ्या कॉपीज, पण त्या कॉपीज बनवायला तसे लोकं पण लागतात ना. आता कुणाला माहीत होतं रम्याला असं काय होणार आणि तिला जावं लागणार आणि तिचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना पायाचा, लिगामेंट टेअर झालंय. 3-4 महिने ती अजिबात नाही सीरियलमध्ये काम करू शकत. तिला थांबता पण येत नाही आहे प्रेक्षक हो. तर त्यामुळे आता खूप दिवस तरी येणार नाही रम्या. त्यामुळे आता मध्ये-मध्ये काय-काय घालतील ट्रॅक बघावं लागेल. तर आता इंटरेस्ट तर अजिबात नाही आहे प्रेक्षक हो. ते रोजचा तेच आणि ती दिव्या आणि विजय दोघेही डोक्यामध्ये जात आहेत. खरं तर दिव्याने रिप्लेस केलंय रम्याला. पण दिव्या एवढी बोरिंग आहे, एवढी बोरिंग आहे आणि नुसता आवाज काढणं खरंच खूप. आता काही काव्याचा आवाज कमी होता का सांगा प्रेक्षक हो. तिच्या आवाजाने ऑलरेडी कंटाळा यायचा म्हणजे मध्येच जोरात ओरडायची ती. तर आता त्यात भर म्हणून आता दिव्या आले आणि ती सुद्धा जोरात ओरडायला लागली आता. तर कधी एकदा रम्या येते आणि कधी एकदा पहिल्यासारखं सीरियल होतंय असं झालंय प्रेक्षक हो. हा बाळाचा टॉपिक खूप खूप बोरिंग आहे. म्हणजे आता काव्याची सगळेजण औस करणार, तर तिला सगळे विचारणार कशी आहेस? काय आहेस? हे सगळं असंच दाखवणार बघा प्रेक्षक हो. आणि आता पाप नंदिनी म्हणजे बेचारी ती तर आता गरोदर असल्याचं नाटक करते किती दिवस करणार आणि आता खोलीमध्ये येऊन दोघे रडणार म्हणजे जीवानंदिनी रोज रडणार आणि काव्या मात्र आरामात जगणार आपलं आयुष्य. तर नंदिनीच्या आयुष्यामध्ये किती वाईट गोष्टी लिहिल्या आहेत बघा प्रेक्षक हो. पहिला तिच्या लग्नादिवशी किडनॅपिंग होतं. मग पार्थ बरोबर लग्न तुटतं. जेव्हा ती येते तोपर्यंत काव्य आणि पार्थचं लग्न झालेलं असतं. खरंच प्रेक्षक हो खूप वाईट वाटतंय नंदिनीसाठी. कारण नंदिनीचा कोणीच काही विचार करत नाही. मात्र काव्याचा सगळेच सगळे विचार करतात. आणि काव्याला खूप सगळे म्हणजे खूप जास्त सगळे तिला लाड पण करतात आणि ती अजिबात चांगलं वागत नाही. सगळ्यांना ओढून वागते वगैरे. नंदिनी एवढं छान वागून सुद्धा तिच्यावर कसा वागलाय, तर प्रेक्षक हो विक्रम कसा वागला होता नंदिनीशी माहिती आहे ना तुम्हाला? जेव्हा तिने स्वतःवर आळ घेतला होता आणि तो आळ खरा सुद्धा होता. पण विक्रमने कसा वागला होता तिच्यासोबत खरंच खूप वाईट वाटलं होतं नंदिनीसाठी तेव्हा बघा प्रेक्षक हो. तुम्हाला असंच वाटतं का प्रेक्षक हो? मला अजिबात आवडत नाही जेव्हा काव्याला उगाचच इम्पॉर्टन्स मिळते आणि नंदिनीला अजिबात ही लोकं इम्पॉर्टन्स देत नाहीत. तिला काहीही किंमत देत नाहीत बघा प्रेक्षक हो. आणि काव्याचं तर विचारायलाच नको. पार्थ कॅरेक्टर पण मला अजिबात आवडत नाही प्रेक्षक हो. त्याला म्हणतात सगळेजण ग्रीन फॉरेस्ट कुठला ग्रीन फॉरेस्ट प्रेक्षक हो? ती दिव्या काय एकटीच आहे पुऱ्या ऑफिसमध्ये त्या दिव्याला घेऊन बसलेला असतो तो. आणि किती फोटोज काढले दुसऱ्या बहिणी तिचे त्याच्यासोबत. तर प्रेक्षकाहो हा पण खूप लवकरात लवकर उघड होणार आहे आणि बघा प्रेक्षकाहो ह्या गोष्टीमुळे काव्याचं मूल जाईल हेही दाखवतील पुढे मी सांगते तुम्हाला. कारण लहान मुलाला घेऊन येणं एका सीरियलमध्ये खूप कठीण असतं. त्यामुळेच सीरियलमध्ये असंच दाखवतात की त्यांचं मूल गेलेलंच दाखवतात. तर आता ठरलं तर मग मध्ये पण असंच काहीतरी दाखवणार आहेत. कारण लहान मुलाला कुठून आणणार ना सीरियलमध्ये शूटिंगसाठी. तर बघा प्रेक्षकाहो असंच काहीतरी दाखवणार आणि आता पार्थमुळे तिचं मूल गेलेलं दाखवणार काव्याचं. तर आता एवढी ॲक्टिंग करत असते नंदिनी, मात्र काव्याचं मूल जाणार हे होणारच आहे प्रेक्षक हो. आज नाहीतर उद्या होणारच आहे. तोपर्यंत आता तुम्ही बघत राहा सीरियल. तर आता काव्याचं मूल जाणार हे एवढं फिक्स आहे. कारण आता इथे जे ओरिजिनल सीरीज होतं ना, त्याच्यामध्ये पण तेच दाखवलं होतं, की काव्याचं पण मूल गेलेलं. तर त्याच्यामध्ये नंदिनीची जी कॅरेक्टर प्ले करत होती ना, ती कधी गरोदर झालेली दाखवलंच नव्हतं. तर आता इथे रम्या एकदमच एक्झिट घेतल्यामुळे हे सगळं करावं लागतंय त्यांना. तर प्रेक्षकहो आजच्या या प्रोमोसाठी इतकंच. तर आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार पॉवरची कमेंट करून नक्की सांगा आणि आवडती जोडी कोणती आहे? जीवानंदिनी आहे, पार्थ काव्या आहे, की सायली अर्जुन आहे, की अजून ऊर्जा शौर्य आहे, की अजून कोणती दुसरी जोडी आहे? ते कमेंट करून नक्की सांगा, की ईश्वरीने आर्डव आहे. तर हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्यांच्याबद्दलही आम्ही पोस्ट करू. तर असंच आमच्या या चॅनलला प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. तर आजच्या या प्रोमोसाठी इतकंच.